भक्त उद्धव ठाकरेंचा राम मंदिर के चोरों को जूते मारो सालों को मुर्दाबाद 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 भाजपा सरकार मुर्दाबाद। हम गौरव से आप लड़ेंगे चोरों से। राम भक्त उद्धव साहेब ठाकरेंचा राम भक्त उद्धव साहेब ठाकरेंचा मारो चोरों को राम मंदिर के चोरों को जूते मारो चोरों को राम भक्त उद्धव ठाकरेंचा राम भक्त उद्धव ठाकरेंचा भाजपनं ज्या दानपेटीची चोरी केली त्या चोरीच्या विरोधात जनजागृती करणे, कारण यांनी दानपेटी फोडली, यांनी नीट पेपर फोडला, TAT पेपर फोडला, सर्वसामान्य गरिबांच्या गॅसची वाढ केली। तुम्हाला सांगतो, राम मंदिर बांधण्यासाठी अंबाजोगाई शहरातून आम्ही राम भक्तांनी त्यावेळेस गल्लोगल्ली फिरून शाळेत फिरून पैसे केले। एवढंच नाही तर लहान लहान विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे सुद्धा या राम मंदिरासाठी दिले। तशा राम मंदिराचं वर या अमित शहानं मोदीने यांचे सेक्रेटरी नेमून त्या ठिकाणी हजारो कोटी रुपये यांनी या ठिकाणी खाल्लेले आहेत आणि त्या हजारो कोटी रुपयावरच आमच्या शिवसेनेचे खासदार फोडायलेत, आमदार फोडायला लागलेत, हे काम जे करायला लागले ते चोर आहेत। अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार हे चोर आहे आणि यांना डोळ्यानं मारण्याचं काम आता आम्ही राम भक्त करणार आहे। आज तुम्हाला सांगतो, या अमित शहा आणि नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये या देशामध्ये जर कोणी आवाज उठवला असेल तर राम भक्त आमचे उद्धवजी ठाकरे या हनुमानानं आवाज उठवला आणि त्यांच्या डोक्यामध्ये उद्धव ठाकरे गदा टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो। आणि भविष्यामध्ये या भाजपवाल्याला आम्ही चळो की पळो करून या चोरांना सोडणार आहोत। आज अंबाजोगाई शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र आजचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि आपण पाहिलं तर संबंध देशभरामध्ये ज्या पद्धतीनं राम मंदिराची उभारणी झाली आणि त्या उभारणीमध्ये सर्वसामान्य माणसानं जे काही त्या ठिकाणी दान दिलं, माझ्यापूर्वी या ठिकाणी मदनरावजी परदेशी या ठिकाणी बोलत असताना सांगत होते की सर्वसामान्य लोक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांनी त्या स्वतःचे खाऊचे पैसे त्या ठिकाणी राम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्या ठिकाणी टाकले होते, दान म्हणून टाकले होते। परंतु काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली आणि त्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं त्या ठिकाणी उघडकीस आलं। खरोखरच या ठिकाणी ही घटना खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि ज्या पद्धतीनं भाजप सरकार या देशामध्ये राज्यामध्ये हिंदूच्या नावाखाली ज्या पद्धतीचं राजकारण करत नाही, जातीमध्ये धर्मामध्ये भेदभाव करून त्या ठिकाणी सर्व अस्थिर वातावरण त्या ठिकाणी निर्माण करत आहे। खऱ्या अर्थानं जर आज लोकांच्या सर्वसामान्यांच्या काय गरजा आहेत तर जे नीटचा पेपर या ठिकाणी फुटला आणि 22 लाख 23 लाख विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं, TET सारखा पेपर फुटला, त्या ठिकाणी FTCचा पेपर त्या ठिकाणी फुटला, हे या पद्धतीचं राजकारण, या पद्धतीचा कारभार भाजपच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आज पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हमी जे काही पीक आहे त्याला हमी भाव नाही,
शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय या ठिकाणी आहे. त्या कर्जमाफीच्या संदर्भात ज्या पद्धतीची आट टाकलेली की जाचक आट टाकली ज्याच्यामुळं पुन्हा शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होणार नाही अशा पद्धतीचं राजकारण समाजकारण या ठिकाणी या राज्यामध्ये देशामध्ये सुरू आहे. आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी ज्यावेळेस कर्जमाफी दिली ते सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली. त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळाला. आणि ही जी फसवी कर्जमाफी आहे याच्या माध्यमातून एकही शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होणार नाही. त्यामुळं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि सर्वसामान्य माणसाचा जो आवाज आहे जे राम भक्त आहे त्यांचा जो आवाज आहे त्यांच्या ज्या दानाचा जे त्यांनी दान केले त्याचा जो दुरुपयोग झाला त्याला त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे. आणि राम भक्ताला या ठिकाणी न्याय मिळवून देणार आहे. राम रक्षा आरतीचं या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे. खरोखरच या माध्यमातून सर्वसामान्य माणसं हे ओळखून या ठिकाणी सुटलेलं आहे. सर्वसामान्य माणसाला जे कळालेलं आहे की भाजपचं कशा पद्धतीची या ठिकाणी नीती आहे. फक्त समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावायचे आणि आपण त्या ठिकाणी राजकारण करायचं. पण हे लोकांना समजल्यामुळं येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये लोक त्यांना त्या ठिकाणी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी मानसिकता या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची झाली. असा ही छंद भाजपाचा हिंदू असूनही हिंदू मंदिरं लुटण्याचा. कारण या महाराष्ट्रात या भारतात स्वप्न होतं बाळासाहेबांचं संबंध राम के खाते है मंदिर वही बनाएंगे. पै जमा करून गोरगरिबाचा सामान्य जनतेचा 1,10,000 रुपयाची पावती फाडून राम मंदिराला तिथं देणगी दिलेली आहे. आणि हे दिल्लीमध्ये हिंदुस्थानमध्ये बसलेले हे लुटारू अमित शहा नरेंद्र मोदी आणि या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे राम भक्ताची जे चोरी केली त्यांना ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे. राम भक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल रविवारी राम रक्षा आरती मुंबईमध्ये दादर घेतली. तिथं बहुतेक शिरीषचा इशारा दिला तर हजारो शिवसैनिक तिथं जमा झाले. आणि इथून पुढे जो उद्धव बाळासाहेब जो आदेश देतील या चोरांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. राम रक्षा आरतीचं जे आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं यामागचा उद्देश असा की या गोरगरीब लोकांनी या हिंदू समाजातील सर्व छोट्या मोठ्या घटकांनी पै या ठिकाणी हे करून आपल्या खिशाची जमापुंजी जे असेल जे जमल जे आपल्या लेकरांना सुद्धा न देता या मंदिरासाठी मंदिराच्या उभारणीसाठी दिलं आणि या मंदिराच्या उभारणीसाठी देऊन करोडो अरबो रुपये त्या ठिकाणी जमा झाले. परंतु याचा दुरुपयोग झाला आणि त्या शपथराय नावाच्या माणसाने तो आहे का नाही माहीत नाही परंतु त्याला आज काल पदावून काढलेला आहे. परंतु असा एखादा छोटासा बळी देऊन त्या ठिकाणी हजारो कोटीची लूट केली. याचबरोबर एवढंच नाही तर या ठिकाणी या देशातले छोटे मोठे मंदिरसुद्धा लुटण्याचा घाट या भाजप सरकारनं लावलेला आहे. हेच नाही आज आपल्या पाठीमागं पाहिलं असेल अंबेजोगाई शहरामध्ये जे योगेश्वरी देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती. सोनं लुटलं होतं. याचा चोर कोण आहे हा अद्यापर्यंत या ठिकाणी समजलेला नाही. एवढंच नाही तर या ठिकाणच्या मोरेवाडी भागामध्ये शंकरनगरमध्ये या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर आहे या ठिकाणी सुद्धा असाच गैरप्रकार चालू आहे. या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात चोरी आणि अपराध हे चालू आहे. माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की अशा ठिकाणी ज्या ठिकाणी फक्त आपण श्रद्धा म्हणून जातो श्रद्धेचं ठिकाण आहे पंढरपूर असेल देवीचं मंदिर असेल किंवा राम भक्ताचं आपलं अयोध्येचं मंदिर असेल या ठिकाणी दान विचारपूर्वक करावं. आणि आपण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला एकाला हिंदूला आपण साथ देऊन या मंदिरात जे कोणी चोर असेल यांना फाशी झाली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. राम भक्त के चोरों को राम भक्त के चोरों को